हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन कोणी असतील आणि त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर बघा, अशा पद्धतीने सबस्क्राईब करा आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. आम्ही चाललो गावाला फिरायला. तर बघा, आम्ही चाललो आहे फिरायला. तर अंशला घेऊन चालली. तर आता अंश मजा करणार आहे, एन्जॉय करणार ना, मस्ती करणार आहे, एन्जॉय करणार आहे. तर आमची योगाची ट्रिप चालली आहे फिरायला. तर कुठं चालली आहे हे तुम्ही पुढे बघतालच व्हिडिओमध्ये. तर बघा, अंशचं माझं आवरून झालेलं आहे. तर आम्ही चाललो आहे आता. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. बाय बाय कर. बाय. चला तर मग पुढं भेटूया. चला तरी पुढे भेटूया. चला बाय बाय. तर बघा, आम्ही चाललो होतो. योगाची सगळी पूर्ण टीम अशी बस केली होती आणि मला असं वाटलं होतं सगळी आले की काय, पण असं नाही, भरपूर जण यायची बाकी होती. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर ना अजून नाही कोण आले की मी दिसतच नाही. त्यांना पण हाय करा. हाय काका, हाय करा. कोण राहिले? शुभांगी. त्यानंतर बसमध्येच आम्ही काय रील्स वगैरे बनवत होतो. तुम्ही माझे स्टोरीला किंवा इंस्टा पेजला जर असाल तर मला ते व्हिडिओ बघायला भेटतील. तर बघा, मी अशा पद्धतीने खूप छान असं एन्जॉय वगैरे केलं होतं. खूप छान असे रील्स वगैरे, भरपूर असे रील्स वगैरे बनवल्या होत्या आणि खूप छान वाटलं. मस्त एन्जॉय करत होते सगळीजणं, भरपूर असं एन्जॉय करत होते. कारण कालच होता जागतिक महिला दिन, तिथेही आम्ही खूप छान असं एन्जॉय वगैरे केलं होतं. हा व्हिडिओ मी खूपच लेट पोस्ट करते कारण होळी वगैरे आलं, मग खूपच मोठा व्हिडिओ होता आणि मग मला एडिट करायला एवढा वेळही नव्हता, म्हणून मी हा लेट पोस्ट करते. तर बघा, हे खूप छान अशी आमची ट्रिप गेली होती आणि खूप छान असं आम्ही एन्जॉय वगैरे केलं. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ मी पूर्ण असा काढलेला आहे. आम्ही कुठे कुठे गेलो आणि कसा एन्जॉय केला वगैरे खूप छान असा व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आणि नक्की कमेंटही करून सांगत जा की कसा वाटला माझा व्हिडिओ. तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघता पण कमेंट अजिबात करत नाही, लाईक पण करत नाही. काय प्रॉब्लेम असतो लाईक वगैरे करायला? एखादं जर पुढं जात असेल तर त्याला जाऊन द्यावं, काहीतरी प्रगती करते तर करून द्यावं. प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा, कमेंटही करत जा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअरही करत जा. तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझ्यासारखं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा आणि सगळ्यांच्यात मिसळून राहा आणि खूप आनंद भेटतो. म्हणजे मी माझ्यावरून सांगते, खूप आनंदी राहतो आपण, खूप छान वाटतं सगळ्यांच्यात असं एन्जॉय वगैरे केलं. ते बघा, ऐंशी असा बसला होता बसमध्ये बसल्यानंतर त्याला अशी थोडीशी झोपत येत होती. थोडं अंतरावर जायचं होतं, त्याला झोपून नाही गेलं नाही, म्हटलं लगेचच उतरायचं आहे आणि व्हिडिओ वगैरे काढत होती आणि खूप छान वाटलं. तर मी कसं एन्जॉय वगैरे करते, आम्ही सगळे कसे एन्जॉय करते तर हे तुमच्यासोबत शेअर करते. बघा, आम्ही पाटील सर, त्यांच्या योगामधले जे पाटील सर आहेत त्यांच्या घरी जाणार होतो. तर बघा, ते पाटील सरांच्या घराच्या अलीकडेच एक हॉटेल आहे, तिथे खूप छान चहा भेटतो. तर तिथेच त्यांनी थांबवली होती बस आणि तिथे ते काका पण आले होते. मग आम्हाला त्यांनी चहा प्यायला घेऊन गेले. खूप छान वाटला आणि खूपच छान चहा होता. तुम्ही पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा.
कसा आहे चहा? काय ते छान आहे बरं का चहा, खरंच छान आहे. त्यांना चहा दिला आणि छोट्या मुलांना अशी बिस्किटं वगैरे खायला दिली आणि खूपच छान असं चहा नाश्ता वगैरे आमच्या तिथंच झाला होता. आणि त्यानंतर बघा तिथंच त्यांचा असा बंगला आहे पुण्याला होतो. नर्सरीचं खूपच जास्त पेज देऊन वगैरे त्यांनी असं छोटंसं मंदिर वगैरे बांधलेलं आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. गार्डन त्यांनी बनवलं आहे, तर त्यांनी गार्डन वगैरे आणि एक छोटंसं दत्ताचं मंदिरही आहे तिथे. आणि खूप छान असं म्हणजे पुण्यामध्ये या मुंबईमध्ये असं आजकाल कोणच नाही ठेवत आणि म्हणजे एवढी झाडं वगैरे पण नाही लावत. पण ह्यांनी खूपच वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं, फळं आणि तुम्ही पुढं पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. खूप छोटंसं असं छान असं दत्ताचं मंदिरही त्यांनी तिथेच बांधलं आहे. बघा तिथं त्याच्या शेजारी जर बांधायचं म्हटलं तर एक अख्खा मोठा बंगलो बांधू शकतो. पण त्या काकाने तसं न करता एक छोटंसं दत्ताचं मंदिर आणि त्यांच्या शेजारी असं पूर्ण असं वेगवेगळ्या झाडं, पक्षी पण आहेत त्यांच्याकडं, फिशही आहेत. म्हणजे खूप छान आणि ते स्वतः बारकाईने लक्ष देऊन त्यांची काळजी घेतात. झाडांची पण तेवढीच काळजी घेतात जेवढी ते त्यांच्याकडे छोटे छोटे मासे पण आहेत, त्या माशांची काळजी घेतात. आणखीन पाखरं आहेत, त्या पाखरांची पण काळजी घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आळूची पानं झाली, फुलं झाली, फळं झाली, अशी भरपूर अशी मी तर खूप अशी झाडं अशी पाहिली की खूपच नवीन अशी म्हणजे मी चकित झाली की अरे बापरे हे पण असते. म्हणजे असं भरपूर असे तिथं झाडं बघायला भेटली. आणि असं नाही की त्यांनी विकतच आणून, त्यांनी स्वतःसुद्धा घरीसुद्धा कलम केलेले आहेत किंवा त्यांनी असे बिया वगैरे आणून पण लावलेले आहेत. तर खूप छान असं त्यांनी मंदिराच्या शेजारी खूप छान असं गार्डन, नैसर्गिक फळं वगैरे आहेत. तर बघा इथं दत्ताचं मंदिर आहे छोटंसं. तर आम्ही असे सगळ्यांनी पाया वगैरे पडून घेतलं दत्तांच्या मंदिरात मधले. आणि छोट्या मुलांनीही खूप छान असं म्हणजे खूपच छान वाटत होतं. आजकाल एवढं कोण ठेवतही नाही. आणि म्हणजे झाडं आता तर पद्धत आहे की फ्लॅटमध्ये सिस्टीम आहे आणि फ्लॅटमध्ये छोटीशी गॅलरी असते, त्या गॅलरीमध्ये आपण कुंड्यांमध्ये झाडं वगैरे लावतो. अशी जास्त प्रमाणात खाली झाडं बघायला भेटणारच नाहीत. पण ह्यांनी खूपच वेगवेगळ्या प्रकारचे असे झाडं, कोणतंच असं ठिकाण जागा नाही आहे की तिथं तुम्हाला झाड बघायला भेटणार नाही. अशा भरपूर असं त्यांनी झाडं लावलेले आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला मी त्यांच्या घरामधलं पण दाखवेल नंतर पुढं. तर त्यांनी त्या बंगलोमध्ये पण झाडं लावलेले आहेत. म्हणजे भरपूर असं त्यांना खूपच झाडांचं आवड आहे, फळांची आवड आहे, फुलांची आवड आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं, फळं आणि हे नैसर्गिक आहेत. म्हणजे गावरान वगैरे म्हटलं तरी चालेल, असे गावरान वगैरे आहेत. केळी आहेत, गावरान केळी आहेत. आणखीन पपई आहे, स्वतः त्यांनी झाडावर चढून पपई काढून दिली. आणि खूप छान वाटत होतं त्यांनाही असं दाखवायला पण, कारण त्यांनी खूपच छान काळजी घेतात. म्हणजे जसं आपण छोट्या बाळाची काळजी घेतो तसं सेम त्यांनी त्यांच्या झाडांची काळजी तेवढी घेतलेली आहे. आणि खूप छान त्यांनी असं काळजी घेतात वगैरे. तर त्यांनीही आम्हाला काही अशा पपई वगैरे काढून दिल्या होत्या. खूप मोठी पपई, छोटे पपई आणि हे नैसर्गिक होतं. म्हणजे गावरान म्हटलं तरी चालेल, कारण अशी छोटे छोटे पपई असतात ते गावरानच असतात. तर अशा त्यांनी भरपूर अशा काढून दिल्या आम्हाला आणि खूपच छान वाटलं. ते आल्यानंतर भरपूर झाडं वगैरे बघायला भेटले. हे जे राहतात ते पिंपरीमध्ये राहतात. तर पिंपरी चिंचवड त्या साईडला. तर तिथे म्हणजे असं एवढं जागा देऊन बंगलोच्या शेजारीचं खूप मोठा पेज देऊन त्यांनी असं केलेला आहे.
त्या झाडावरून काकांनी काढलेल्या आहेत. त्या खूप छान आहेत, नैसर्गिक फळ आहे. त्यांनी छोटंसं असं इथं बनवलेलं आहे आणि खूपच छान पद्धतीने त्यांनी अशी झाडं वगैरे लावलेले आहेत. खूप छान वाटलं आम्हाला. इथं छोटंसं एक मंदिर आहे दत्ताचं आणि हे असे छोटी छोटी नर्सरी. आता हे असं बघायला आपल्याला नाही भेटत की छोटी छोटी नर्सरी वगैरे, कारण झाडं लावतो आपण ती गॅलरीतच लावतो छोटीशी. पण त्यांनी एवढं छान असं झाडांची नर्सरी बनवली आहे आणि एवढा पेस त्यांनी भरपूर दिलेला आहे. खूप छान वाटलं इथं आल्यावरती. हो. आणि पुढचे व्हिडिओ तुम्ही बघा. चला, थँक्यू. ह्याच त्या पपया ज्या आता झाडावरून काढल्यात आणि त्यांचा आता आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्ता म्हणूया ना, स्नॅक्स. इथेच आहे त्या काकांचं घर आणि घराशेजारीच अशी छोटीशी नर्सरी आहे. खूप छान असं आहे आणि खूप छान वाटलं. ह्या ज्या झाडाची पानं हवेने किती छान पडतात. हाय करा सगळ्यांनी. आणि ही 2 चिमुकली. तर बंगल्या शेजारीच एवढी खूप छान अशी झाडं वगैरे आणि अशी मोकळी हवा, तर खूपच छान वाटलं आम्हाला सगळ्यांना. खूप छानच वाटलं आणि खूप काही असं वेगवेगळं बघायला भेटलं. खूप असं वेगवेगळ्या प्रकारचे पाखरं, म्हणजे त्यांनी आता हे जे त्यांनी जे आता हे पॅरेट वगैरे असे आहेत भरपूर असं त्यांनी, म्हणजे त्यांचीही काळजी घेतात. असं नाही की फक्त झाडांची, फळांची, फुलांची काळजी घेतात, पाखरांचीही तेवढीच ते काळजी घेतात. भरपूर असे त्यांच्याकडे पाखरं पण होती छोटे छोटे आणि फिशही आहेत. तर भरपूर ते अशी काळजी घेतात. आणि हा जो ते काका सांगत होते तो जर मी आवाज दिला तर भरपूर कालवायचा होता, कारण भरपूर जणं होती म्हणून मी तो म्यूट केलेला आहे. रामफळचं पण झाड आहे. हे जे पाठीमागं तुम्हाला झाड दिसतं आहे हे रामफळाचं झाड आहे आणि त्याला हे फळं लागलेले आहेत. बघितलं तुम्ही, कोणताच असं जागा नाही आहे की तिथं तुम्हाला झाड बघायला भेटणार नाही. भरपूर असे झाडं बघा. हा फिश टँक भरपूर, म्हणजे 2-3 ठिकाणी असे त्यांनी फिश टँक वगैरे ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये ते फिश आहेत. तर काही पाखरं वगैरे आहेत. ह्या म्हणजे असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाखरं वगैरे बघायला भेटतील. आणि हे बघा पूर्ण असं मला तर खूपच छान वाटत होतं. मी भरपूर असे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत, भरपूर असे रील्स बनवलेले आहेत इथं, कारण मला खूपच छान वाटत होतं. कारण बॅकग्राऊंड खूप छान येत होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला भेटत होती. खूप जणांनी फुलांचे फोटो काढले, आपले स्वतःचे फोटो काढले, रील्स बनवले. तर खूपच छान असं त्यांनी स्टँड व वेगवेगळ्या कुंड्या आणून त्यामध्ये वेगवेगळी झाडं, फुलं असे त्यांनी लावलेले आहेत. खूपच वेगवेगळी फुलं मला पण बघायलाच भेटली. काही फुलं, झाडं मला तर नावही माहीत नव्हतं. हे बघितली का, गावरान केळी, छोटे छोटे असे गावरान केळी वगैरे लागले होते. आणि मी त्या काकांना प्रत्येक गोष्टीत विचारत होते हे कोणतं झाड आहे, कारण भरपूर अशी अनोळखी झाडं होती की ते माहीतही नव्हती की हे, अरे बापरे, हे झाड आहे. म्हणजे असं वेगवेगळ्याच प्रकारची झाडं पण होती आणि तिथं फुलं पण भरपूर अशी होती. तर मी त्यांचे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत आणि म्हटलं तुम्हाला दाखवावं की गावाकडची जी माणसं असतात त्यांनीही अशी घराशेजारी झाडं लावू शकता. तुम्ही खूप छान असं करू शकता. जर पुण्यामध्ये जर ते त्यांच्या बंगलो शेजारी हे एवढं असं खूप छान असं झाडं वगैरे लावतात, तर गावाला तर आपल्याकडं किती मोठा पैसा असतो, आपण कितीच झाडं लावू शकतो. आणि आत्ताच्या काळामध्ये झाडं असणं पण खूपच चांगलं आहे, कारण नैसर्गिक हवा आपल्याला जास्त महत्त्वाची आहे. आणि बघा ह्यांनी असं, आणि एवढंच नाही, आंब्याचं झाडंही होतं. आंब्याला चिक्कूची झाडं होती, चिक्कूला चिक्कू लागले होते, आंब्याच्या झाडांना आंबे लागले होते, कैऱ्या छोट्या छोट्या. म्हणजे आंब्या पण एवढा मोठा आंब्याचं झाड होतं, त्या बंगलोच्या उंच होतं. तर किती मोठा पेज देऊन त्यांनी एवढं झाडं वगैरे लावलेले आहेत. छान असं पाटील सरांनी केलेलं आहे आणि एवढी छान छान अशी नर्सरी घरापाशी, तर खूपच छान केलेलं आहे. तर खूप छान वाटलं. तर बघा वरती आल्यानंतर सुद्धा जे हे छोटे छोटे केंड होते,
बादल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी असे झाडं लावली होती आणि खूपच मोठा हा टप होता. आणि इथे सुद्धा तुम्हाला कमळ वगैरे बघायला भेटेल. आणि मी जे आत्ता खाली बोलली होती की हे जे झाड आहे आंब्याचं, खूपच उंच असं आंब्याचं झाड आहे, म्हणजे किती मोठा पेस आहे पाठीमागं पुढं शेजारी असं त्यांनी. आणि तो पेस त्यांनी पूर्ण असं झाडांमध्ये यूज केलेला आहे. आणि एवढंच नाही, त्यांनी घरीचं वांग्याची झाडं, मिरचीची झाडं, टोमॅटो, छोटे टोमॅटो म्हणजे नैसर्गिक जे आहेत ते त्यांनी पूर्ण तिथं लावलेले आहेत. आणि खूप छान असं त्यांनी असं गार्डन बनवलेलं आहे बंगल्यावरती सुद्धा, खाली सुद्धा. हेच ते काका आहेत, त्यांनी एवढी काळजी घेतात. मी रोज 2 तास तरी काम करतो. योगा आणि सकाळचा क्लास झाला, फिरून आलो की रोज याच्यावर 2 तास तरी काम करतो. पण तुम्हाला एवढी सगळी काळजी घ्यायला कशी काय एवढी जमते? 3-4 तास तरी रोज म्हणजे देत असतो मी. बरोबर. कंपनीत सुद्धा माझ्याकडे झाडं होती बरं का, 50 कुंड्या होत्या. कंपनीपासून आवड आहे मला. खूप छान बनवले. लोकांना फ्रीमध्ये देतो. योगाचा ग्रुपचा मी ॲडमिन आहे. एकमेकांकडे देवाणघेवाण करतो यांच्या झाडांची. लोक त्याच्याकडे झालेली एक्सपर्ट आम्ही देतो, त्यांच्याकडे आम्ही आणतो. असा ग्रुप आपले ऑर्गॅनिक गार्डनिंग ग्रुप म्हणून पुण्यातला. तर मला आवड आहे. मी अशा लोकांना आले की फ्रीमध्ये सॅम्पल फुल दे हातात. नाही, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं इथं आल्यावरती. फुल दे हातात. फुल दे त्यांना. वगैरे सगळं मी 4-5 वेळा फुल देतो नेहमी बरं का. ऑर्गॅनिक शेतच आहे, हे दुसरं टाकत नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला भेटली. भाजीपाला सगळं, टोमॅटो पासून. खूप छान वाटलं आम्हाला पण इथं आल्यावरती. तेच हे काका होते आणि त्यांचे हे एवढी झाडं वगैरे ते स्वतः काळजी घेतात. त्यांनी पण सांगितलं की नाही, एवढ्या सगळ्या झाडांची वगैरे ते स्वतः काळजी घेतात, बारकाईने लक्ष देतात. खूप छान वाटलं काका आम्हाला येऊन. म्हणजे एवढं मोठं घरापाशी एवढं सगळं सांभाळून झाडं लावायची. एवढ्याशा गॅलरीत एवढा पसारा करून आम्ही पण आता शिफ्टिंग करायचं ना, त्यामुळे सगळं भरलंय. नाही चालली अजून फिक्स नाही म्हणजे नाही. केल्यामुळे तळेगाव ग्रुप झाला, शेगावचा झाला, आता आमचा निगडीत कापरे उद्यान आणि कृष्णा गार्डन यांना बोलवायचं. खूप छान वाटलं. खाली आल्यानंतर बघती तर ह्याला खूपच मोकळं वातावरण भेटलं होतं आणि ह्याच्या उड्या मारणं इकडं तिकडं चाललं होतं. तर तोही एन्जॉय करत होता आणि खूप छान वाटत होतं. छोटी मुलंही खूप छान अशी खेळत होती, कारण फ्लॅटमध्ये कसं जास्त पैसेही नसतो फिरायला वगैरे. तर असं मुलांनाही छोटं असं म्हणजे फिरायला वगैरे खूप छान वाटतं, मातीत वगैरे खेळायला सुद्धा. काय म्हणतो त्याला तू? चिवते. आपल्या घरी घ्यायचं. पुन्हा चांगलं रोप दिसून मस्त पैकी आपले भारी वाटत ना. योगाचे ग्रुप मी बोलत राहणार सगळ्यांना. आम्ही तेच जाऊ काय येणार आणि तुम्ही पपई दिली पुन्हा देऊ. बघा, हे नैसर्गिक केळी आहेत, जिथे घरच्याच आपल्या झाडाच्या आहेत आणि नैसर्गिक खूपच छान होते. त्याला अशी साल जरी काढली ना, एवढी पातळ साल होती, खूपच छान. असं खाण्यासाठी सुद्धा गोडच होते, असं खूप छान वाटत होतं. आणि देशी केळे आहेत ते खूपच छान आहेत, गावरान आहेत. आणि ते आहेत की त्यांनी पुण्यात नर्सरी बनवली आहे घराशेजारी आणि त्याच्यातील हे नॅचरल बनाना आहे. तर खूपच चहा झालाय, आता व्यवस्थित एनर्जी आहे, छान फुलांचं प्रदर्शन बघू आणि
हे खूप सरप्राईझिंग आहे आमच्यासाठी. बघूया ना, चला. आम्ही त्यामुळे गेलो नाही, तुझ्यावर बघू. तिथं जाऊ का? हा मग तिकडे. ठरलं होतं की फुलांचं प्रदर्शन बघायला जायचं. त्या अगोदर जाण्या अगोदर आम्ही काही अशा छोट्या छोट्या रील्स बनवतही होतो, व्हिडिओ काढत होतो. मी हे बॅकग्राऊंडचं सॉन्ग नाही टाकलं, कारण हे जर सॉन्ग टाकलं तर कॉपीराईट म्हणून येईल आणि माझ्या चॅनेलवरती कॉपीराईट आलेला नाही चालणार आहे, म्हणून मी सॉन्ग नाही ॲड केलं आहे ह्यामध्ये. आणि मी बॅकग्राऊंडचं म्युझिक आहे तेच दिलेलं आहे. तर बघा, खूप छान असं एन्जॉय केलं. खूपच म्हणजे असं नाही की म्हणजे खूप छान वाटलं, सगळ्यांना छान वाटलं. खूप अशी छोटीशी ट्रिप झाली पण खूपच छान एन्जॉय वगैरे केलं. नंतर सगळ्यांचं प्लॅनिंग ठरलं होतं शेजारी म्हणजे जवळच इथं पिंपरीमध्येच फुलांचं प्रदर्शन लागलं होतं इथे. तर इथे आलो. आता इथले मी काही भरपूर असे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. मी हे व्हिडिओ टाकणार नाही आत्ता. नेक्स्ट ब्लॉग मी ह्या फुलांचा नक्की बनवेल, कारण खूपच छान असं त्यांनी बनवलेलं होतं. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी खूप सेपरेट असं डिटेलमध्ये तुम्हाला त्याचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवील. तर मी हा व्हिडिओ नंतर बनवेल, कारण हाच ऑलरेडी खूप मोठा व्लॉग झालेला आहे. तर ते व्हिडिओ टाकले तर खूपच मोठा व्लॉग होईल, म्हणून मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की टाकेल. आणि इथे आल्या बघा, आता आम्ही चाललो होतो दुर्गा टेकडी तलाव तिकडे. तर म्हटलं तिकडंच आता जेवण वगैरे पण आम्ही तिथंच करणार होतो, पण जाण्या अगोदर इथे तिकीट वगैरे काढावं लागतं. तर इथे तिकीट काढताना छोट्या मुलांचे 5 रुपये आणि मोठ्यांचे 10 रुपये असे हे तिकीट काढले. आणि मग आम्ही सगळी पुढं चाललो. तर जाताना काही बॉबी वगैरे आम्ही असं चाललो होतो खात, कारण सगळ्यांना खूपच भूक लागली होती. सकाळी काही नाश्ता वगैरे करून थोडं नाश्ता वगैरे करून आलो होतो आणि आता भूक लागली होती. तर छोटंसं स्नॅक्समध्ये काही खायला घेतलं होतं आणि मुलं वगैरे खाता मी असं सगळे एन्जॉय करत चाललो होतो. तर खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन. पण हे जे आहे पिंपरीमध्येच आहे दुर्गा टेकडीत तलाव. तर इथे पण खूप छान आहे. आम्ही इथे भरपूर अशा रील्स वगैरे काढले, खूप एन्जॉय वगैरे केला. तर तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही खूप छान असं गावाकडं कसे गंड खेळतात, म्हणजे खडं खेळतात किंवा अंताक्षरी वगैरे असं भरपूर असं काही खेळलेलं आहे. हे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. अंश तर खूपच दमला होता आणि मेन म्हणजे त्याला भूकही लागली होती. मी त्याचा टिफिन आणला होता, तरी बसमध्ये पण मी त्याला भरपूर असं काही खाऊ घालत होती, पण तो पण असा दमला होता. आणि त्यानंतर ह्या मावशी पण आहेत, योगामधल्या आहेत आणि त्यांनी पण आम्हाला असं भरपूर असं सपोर्ट करून भरपूर ते पण जास्त शिकवतात. योगामधलं भरपूर सांगत होते की तुम्ही योगा करत जा, असं तसं म्हणजे भरपूर त्या सांगत असतात. खूप छान म्हणजे चांगलं सांगत असतात. योगा केल्याने काय होतं, आम्ही आता ह्या वयात योगा करतोय तर तुम्ही आत्ताच योगा करत जा. आणि हे बरोबर आहे. नंतर वय झाल्यानंतर ना आपण योगा करणार, त्याच्या अगोदर आत्तापासूनच योगा जर सुरू केला तर ते आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे. बघा, आम्ही इथे असा पूर्ण ग्रुप करून बसलो होतो आणि प्रत्येकाचं व्हिडिओ वगैरे काढणं वगैरे चाललं होतं. आणि आम्ही आता व्हेज बिर्याणी मागवली होती, तर ती असतोपर्यंत काय करायचं म्हणून आम्ही आता मस्तपैकी वगैरे गाणी वगैरे चाललं होतं. आमचं खडं खेळायला चाललं होतं आणि ही मुलं पण एन्जॉय करत होती. ह्यांचं हे आईसला पण गाडी वगैरे आणली होती खेळायला आणि मातीत खेळत होती. तर म्हटलं खेळू द्यात, कारण त्यांनाही एन्जॉय करायला नको का, म्हणून सगळे एन्जॉय वगैरे करत होते. मुलंही करत होती, आम्ही करत होतो. आणि सगळ्यांनी लहानपासून त्यांनी खूप अशी ट्रिप एन्जॉय केली. खूप छान वाटलं. तर पूर्ण व्हिडिओ बघा, भरपूर आहे पुढं, तर कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. कशी वाटली आमची ट्रिप ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा.
रुक रुक रुक, अरे बाबा रुक, माय डार्लिंग रुक रुक रुक, मी दोन्हीकडून आहे. है सुहाना यहाँ कल क्या होगा किसने जाना, लगी है सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना. अनिता कभी कभी पुढे येतं यांच्यापैकी मावशी हसावायच. काकांना मिस करताय का? सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गाता रहे मेरा दिल मंजिल हे बघा, अशी व्हेज बिर्याणी, कोशिंबीर, पापड आणि गुलाबजाम असं ऑर्डर केलं होतं. तर खूप छान सगळ्यांनी एन्जॉय करून खाल्लं. आज त्याच्या अगोदर प्रार्थनाही बोलले, कारण मुलं होती, मुलांनाही ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत म्हणून सगळ्यांनी प्रार्थना केली. आणि त्याच्यानंतर ना आम्ही हे जेवण सुरू केलं. तर खूप छान वाटलं. तर येण्या अगोदरचे काही व्हिडिओ वगैरे काढले आहेत. आम्ही भरपूर अशा रील्स बनवल्या आहेत. माझी तर प्रत्येकासोबत असा व्हिडिओ, फोटो आहे. तर मी एवढे शेअर नाही केले, कारण खूपच मोठा ब्लॉग झाला असता. हे जे काका दिसत आहेत त्या काकांनी मग यायच्या टायमिंगला सगळ्यांना रस, माझ्याकडून रसची पार्टी म्हणून आम्ही इथे थांबून रसाची पार्टी वगैरे सगळ्यांना त्यांनी असे रस पाजला आणि खूप छान वाटलं. सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि हा रसही खूप छान होता. मेन म्हणजे अंशला हे रस खूपच आवडला, त्यांनीही एन्जॉय केला. आणि ह्या काकांनी सगळ्यांना अशी पार्टी दिली रसाची. खूप छान वाटलं. हा जो व्हिडिओ म्हणजे ही जी आमची छोटीशी ट्रिप झाली, खूप छान ट्रिप झाली. खूप छान वाटलं. जवळच असं आम्ही तळेगावमधून पिंपरी म्हणजे थोडंसंच अंतर होतं, पण एवढ्या अंतरामध्ये पण एवढ्या सगळ्या जाणं सोपं नव्हतं. ते काका पण निघाले होते आता सगळं. आम्ही पण घरी जायचं असं चाललं होतं, कारण 4:30-5 वाजत आल्या होत्या आणि सगळी दमली होती, कारण खूप फायनली घरी आलो आम्ही. केला होता. सगळी उतरली. जाताना कशी होती आणि आता कशी आहे जातानाची कशी होती आणि आता आल्यानंतर कशी होती, सगळे चेहरे बघण्यासारखे झाले होते, कारण खूपच दमली होती. म्हणजे भरपूर वयस्कर पण आहेत, तर दमायला होतं. आम्ही तिथे टेकडीवर गेलो, पण एवढी दमली होती की तिथं आम्ही जास्त वेळ फिरलो पण नाही. मोजकेच असे काही व्हिडिओ वगैरे मी तिथं काढलेत, पण रील्स वगैरे बनवलेले आहेत. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशी छोटीशी ट्रिप काढून फिरायला कुठे जाता की नाही जात, हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. छोटीशीच होती, छोटीशी ट्रिप होती. मेन म्हणजे आम्हाला इथून जवळच होतं, पण एवढ्या सगळी एकत्र येणं सोपं नसतं. कधीसुद्धा आपण असं एकत्र एवढं सगळं येणं आणि फिरायला जाणं एवढं इम्पॉसिबल असतं. पण त्यातूनही वेळ काढून ही जी टीम आहे आमची, पूर्ण योगाची टीम आहे, खूप असं एन्जॉय वगैरे करतो. लहान मोठ्यांपासून खूप जणांनी असं एन्जॉय केलं. काकांच्या घरी जाऊनही खूप छान वाटलं, कारण खूप छान त्यांनी असं नैसर्गिक वगैरे फुलं फळं वगैरे असे वेगवेगळे बघायला भेटले आणि सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केलं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत माझा बघितल्याबद्दल थँक्यू. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघता, लाईक करता, शेअर करता, त्यासाठीसुद्धा खूप छान मला वाटतं. तर नक्की कंटिन्यू माझे व्हिडिओ करत जा आणि
व्हिडिओ बघत जा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करत जा, शेअरही करत जा. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी मेन म्हणजे आमची छोटीशी ट्रिप तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, थँक्यू, बाय बाय.